राज्य में बंजारा समाज को एसटी संवर्ग में आरक्षण दिलाने की मांग को लेकर गुरुवार को बुल्ढाना में जोरदार मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में हजारों बंजारा समाज के सदस्य शामिल हुए और शासन के खिलाफ नारेबाजी करते हुए अपनी मांग जोरदार तरीके से रखी। राज्य सरकार से बंजारा समाज को हैदराबाद गजेटियर के अनुसार एसटी संवर्ग में आरक्षण देने की मांग आज बंजारा समाज के प्रतिनिधियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने रखी। आंध्र प्रदेश में बंजारा समाज को एसटी संवर्ग का आरक्षण प्राप्त है और वहां की परंपरा, रीति रिवाज और बोली भाषा महाराष्ट्र के बंजारा समाज से मिलती जुलती है। लेकिन महाराष्ट्र में अब तक बंजारा समाज को एसटी आरक्षण नहीं मिला है। सरकार ने हैदराबाद गजेटियर को लागू करने का आदेश तो जारी किया है, लेकिन इस पर अभी तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। यही कारण है कि बुल्ढाना समेत राज्य के कई हिस्सों में बंजारा समाज के लोग अपनी मांगों को लेकर आंदोलन कर रहे हैं। आज बुल्ढाना में जिला परिषद मैदान से शुरू होकर जिलाधिकारी कार्यालय तक बंजारा समाज के हजारों सदस्य शामिल हुए। प्रमुख मार्गों से होते हुए मोर्चा आगे बढ़ा और जिलाधिकारी कार्यालय पहुंचने पर उपस्थित अधिकारियों ने आंदोलनकारियों को मार्गदर्शन किया। इस दौरान आंदोलनकारियों ने जोरदार नारेबाजी की और अपनी मांग स्पष्ट रूप से रखी। बुल्ढाना से इस आंदोलन की आवाज पूरे राज्य में गूंज रही है और अब सवाल ये है कि सरकार कब तक बंजारा समाज को उनका हक देगी। आज बुलढाणा शहरामध्ये आमचा बंजारा समाज हा पूर्ण ताकदीनिशी आज रस्त्यावर उतरला। आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून 75 वर्षापासूनची ही मागणी आहे, परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाने काही पूर्ण केली नाही। आम्ही कुठे एसटी मध्ये येतो, कुठे एससी मध्ये येतो, महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी मध्ये येतो, कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसी मध्ये येतो। आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती। पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे। डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत, ते केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंत झाली नाही। आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला, त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे। त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, विदर्भाचे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अमरावती, यवतमाळ हे सगळे जिल्हे, त्यानंतरचे नाशिक, जळगाव, जितकी ज्या ज्या ठिकाणी बंजारा लागते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे। तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण बंजारा समाजाला त्या ठिकाणी देण्यात यावं। नाही, आंदोलन जे आहे ते आज तर फक्त आमची झाकी होती, आता फक्त झाकी आहे। याच्यानंतरचे आंदोलन जे आहे की एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही, परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला, पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल, त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। तुमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करतात। आम्ही जेव्हा शिवलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका, ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला, ती शिवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे। आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू, पण त्यांच्या ताटातलं आम्ही त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही आणि ती आमची पद्धत नाही आहे। त्यामुळे शिवलाल महाराजच्या त्या वाक्यावर चालणारे आम्ही लोक आहोत। कोणाच्या ताटातलं आम्हाला पाहिजे नाही आहे। आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावं अशीच विनंती आमची आहे। आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे। आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे। प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत। तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी, एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते। तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या 7% मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये, अजिबात नाहीये। 1956 मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे। आणि 1965 मध्ये लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तावेजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाज 100% आदिवासी आहे हे सिद्ध होते।
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावे, यासाठी आमचे हे आंदोलन होते। तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चेमध्ये उपस्थित होते। तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या। तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले, हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एसटी आरक्षण देण्यात यावं। आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे। तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत। तर मी हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावं। हा आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून मी तुमच्या समोर बोलत आहे। तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एसटी आरक्षण द्यावं। बुल्ढाना से संवाददाता वसीम शेख अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।